आणि त्यानंतर स्वतःची सत्ता राहावी म्हणून शिबू सोरेनलासुद्धा जेलमध्ये टाकलं. ऐका. आणि त्यानंतर 99मध्ये अटल बिहारींनी जे माझे पोरं फौजी लोक रक्त देतात बाउंड्रीवर, त्या लोकांचं पेन्शन बंद केलेलं आहे. 2000 नंतर मोबाईल आला दादांनो. 2004मध्ये फ्रॉड इलेक्शन, 9मध्ये फ्रॉड इलेक्शन, आणि 2000मध्ये मोबाईल आल्यानंतर 13ला अडवाणी, सुब्रमण्यम स्वामी, नरसिंहरावचा मुलगा, आणि बॉम्ब सेफने केस टाकली होती. 13मध्ये त्याने डिसिजन दिले, इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. 14ला पेगॅसस आलं, सगळ्यांचं हे केलं. बघा विखे पाटील, विठ्ठलराव विखे पाटील शिवसेनेमध्ये, आणि बाप अपोजिशनचा लीडर. चेक करा खरं आहे का खोटं आहे. रातोरात टोपी बदलून आहे काय. आणि 14ला कोण आलेत आहे, बरोबर आहे, कोण आलेत, आर्य हत्यारे आतंकवादी. हां, पेशवाई, राजेशाही, घराणेशाही, बरोबर आहे का. जे टाकून बघा नेटवर. बाप इकडे, आई इकडे, पोरगं तिकडे. खरं आहे का खोटं आहे. कारण तुमची बुद्धी, आम्ही शिकलेलोच नव्हतो. 19ला फ्रॉड, आणि त्यानंतर 24ला 19 लाख मशीन गायब आहेत, आणि 24ला बाबासाहेबांचं रक्त. भूषण गवई जेव्हा झाला सुप्रीम कोर्टचा जज जानेवारी महिन्यात, त्यांनी म्हटलं होतं इलेक्शन कमिशनरला, इलेक्शन कमिशनर सबको वीवीपॅट की पर्ची देना है. 18 एप्रिल 24ला खन्ना आणि दत्ता त्याला बोलवलं. काय म्हणतात, साहब वो तो निकल जाते इंक. मग तो म्हणतो सिम्बॉल लोडिंग करायचं कॅन्डिडेटच्या समोर. त्यानंतर सेकंड थर्डवाला हे करेल, आणि नोटिफिकेशन काढलं नाही. आणि बघा 24च्या इलेक्शनमध्ये 538 ठिकाणी घपला. व्होटर लिस्टपासून तर काउंटिंगपासून सगळं. आणि आता महाराष्ट्रात बघा, काही टोटलसुद्धा तुम्हाला माहीत नाही. आणि हे सगळे पेशवाई, राजेशाही, घराणेशाही. बघा, हा शरद पवार आणि हा फडणवीस, देवेंद्र फडणवीस, हे हिटलरपेक्षा 200 टाईम्सने आतंकवादी लोक आहेत. आणि माझ्या 90% लोकांनो, तुमची पोरगी प्रेग्नंट नसेल, सून, ते सुद्धा मुलगी झाली यांचा भोगासाठी कामात येणार आहे, आणि मुलगा झाला तर हमाल होणार आहे. काय राहिलं आहे बघा. काय म्हणतो आमचा प्राईम मिनिस्टर, मी नाही बोलत, जे यांनी कर्म केलं आहे तेच सांगतो आहे. 85% 5 किलोनी कोण लोक आहेत दादांना, बरोबर आहे. त्यानंतर कोरोनामध्ये म्हणतो ताली थाली वाजवारे. तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा आहे. सांगा, आज तुम्ही 21व्या सदीमध्ये आहेस. आहे का प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून होतो की नाही. त्यानंतर 13 करोड पोरं फिरत आहेत. तुमचं शिक्षण गेलं, आत्मनिर्भर, नोकरी गेली, उपाशी मरायची वेळ आलेली आहे. 13 करोड पोरं फिरत आहेत. 25 लाख पोरांचं आयुष्य बर्बाद केलं डॉक्टर इंजिनियरचं. तुमची शाळा बंद, तुमच्या नोकऱ्या गेला, सगळं गेलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांना देशद्रोही म्हणतात. 14 महिने राहिलेत, एखादी येतो आणि इल्लिगल ॲक्ट असे बनवले आहेत. मी विचारतो, हे इल्लिगल ॲक्ट कोणी बनवलेलं आहे. इल्लिगल ॲक्ट रुलिंग आणि अपोजिशनने मिळूनच बनवले आहे ना. कोण आहे रुलिंगमध्ये, कोण आहे रुलिंगमध्ये 60 वर्षापर्यंत, आणि अपोजिशनमध्ये कोण आहे. एक सांगतो, एक पक्ष प्रणाली, कॉमन सिव्हिल रूल, CCNPR, त्यानंतर EWS इल्लिगल रिझर्वेशन, सगळं गेलं. तुमची जनगणना केली का. आणि त्यानंतर तुम्हाला EVMने व्होटिंग, हे अपोजिशन आणि यांनी मिळूनच केलेलं आहे की नाही. तर आता NDA आणि इंडिया हे दोन्हीही एकच आहेत. यांनी आम्हाला गुलाम करण्यासाठी, आणि तुमचं उपाशी कसं मरावं. कोरोनामध्ये किती लोकांना मारलं, आणि तडीपार म्हणतो आम्ही लंकातले आणू, पाकिस्तानातले आणू, त्यानंतर बांगलादेशचे आणू. करोडो लोकांना अनअप्रूव्ड औषध देऊन करोडो रुपये लुटले. आणि त्यानंतर दादांनो, मला सांगा आता तुमच्याकडे काय बाकी राहिलेलं आहे. पेशवाई, राजेशाही, घराणेशाही. बघा, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, आहे सगळं हरामाचा पैसा कमवायचा धंदा. अरे दादांनो, 6,95,000 रुपये एका खासदाराला महिन्याचे मिळतात. मी टाकलं आहे, बघून टाका.
किती 60,95,000 माझ्या फेसबुकवर जाऊन बघा, आम्ही टाकलेलं आहे. आम्ही जे 90% खर्च करतो आणि हा हरामखोर जिजाऊचं जिजाऊची औलादी हे आपले घराणेशाही पेशवाई, हां, मी तुळजाभवानी आणि महालक्ष्मीला करतो, यांचा पिलावळ असेल त्यांना खतम कर. आमच्या आया बहिणींना 3 वर्षाची पोरगी बदलापूरला पार्ट विकतात, बोलतात एखादी, आणि अशा पद्धतीने जन आंदोलन करा. आणि समाजातील ज्याही आतंकवादी MP MLA मिनिस्टर आहेत, हे सगळं पैसा चमडी आणि पैशाच्या लालचेनी, आणि ते जे ऑर्डर देतात ते करतात. सत्य आहे का? सत्य आहे. आणि EVMच्या विरोधात जन आंदोलन करा. EVM गेलं, आपले पूर्ण राजे महाराजे जेवढे लढले, शाहू फुले आंबेडकर जेवढे, सगळं वाया गेलेलं आहे. खरं आहे का खोटं आहे? बाबासाहेबांनी 4 पोरांच्या आहुती दिल्या तेव्हा एकमताचा अधिकार दिलेला आहे. आणि मी सांगून ठेवतो, मराठा समाजातला बायांनो, मी आज बायांना बोलणार हो, त्यासाठी तुम्ही काय एवढे पापी निघालेले आहेत? सत्य आहे का? सत्य आहे? मला फोन करा. हां, तुम्ही तुमच्या ह्याच्यात 1 महिना गर्भ असतो तेव्हापासून तुम्ही त्या बाळाची काळजी घेता. आम्ही का मरायला तयार झालो आहोत 90%? सत्य आहे का? सत्य आहे? जरांगे पाटील जरा ऐका. हां, तुम्हाला पण दयामाय नाही आहे? आणि ती आतंकवादीची बायको म्हणते तुम्ही वेश्याव्यवसायाचं रजिस्ट्रेशन देतो, आणि तो म्हणतो लोखंडाचं आहे माझं, आणि हा नितीन गडकरी. आणि हे 2 आतंकवादी आहेत. तुमच्या कत्ल करणार बंद करा. आणि जगाला सांगतो मी, EVM आंदोलन करा. वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल कोर्टमध्ये कंप्लेंट करा. आणि रस्त्यावर निघा. आणि अगोदर आपल्या समाजातले जे आतंकवादी आहेत, हे त्यांच्या ऑर्डरनी येतात आणि समाजात दंगा तयार करतात आणि निरपराध लोकांची हत्या करतात. मारा यांना, काही पाप नाही. बाबासाहेब म्हटलं, अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी 100 दिन भेड़ बकरे के समान जीने से एक दिन शेर के समान जियो, गुलामों को गुलामी की जानकारी करके दो. आणि त्यानंतर ते म्हटले की ऐसा भी वक्त आएगा आपको गोली लाठी कांशीरामजीने बोला आहे, चमचा युग. जिथपर्यंत तुम्हाला यांना खाली ओढणार नाही तिथपर्यंत तुम्हाला न्याय नाही मिळणार. आणि हा पूर्ण फ्रॉड इलेक्शन झालेला आहे. भ्यायचं नाही. प्रकाश आंबेडकर माझे बंधू, मुंह में राम बगल में छुरी, अजिबात यांना 100 लोकांना मारून द्या. जगातून यांना, मला जगाला सांगतो, यांचं नायनाट करा म्हणून. आणि जन आंदोलन करून तुम्ही अप्लिकेशन पाठवा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.